नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला आहे, तर ऋषिकेश आता काही पैसे कमवण्यासाठी बाहेर पडतो. पण त्याच्या हाती एक मोठी लॉटरी लागणार आहे, ती म्हणजे कुस्ती स्पर्धेची. त्याला कळतं की कुस्ती स्पर्धा होणार आहे, 1,00,000 रुपयांचं बक्षीस आहे, तर तो त्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं ठरवतो. तर ऋषिकेशने हा निर्णय घेतलेला असतो. ऋषिकेश कुस्तीच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जात असतो, परंतु त्याने घरी कोणालाही सांगितलेलं नसतं आणि ती कुस्तीची स्पर्धा तो कशा पद्धतीनं जिंकतो, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या जानकी आणि ओवीमुळे. आणि मग जानकी आणि ओवीला तो त्या सगळ्याचं क्रेडिट कसं देतो, मीडियासमोर हे सगळं तो कसं सांगतो, अशा अनेक गोष्टींचा उलगडा या व्हिडिओमध्ये होणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे ऐश्वर्या मात्र खूप मोठी कारस्थानं करत आहे. ऋषिकेशला पाडण्यासाठी त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि ऐश्वर्या तोंडावर पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ऋषिकेश घरी जानकीशी बोलत असतो. जानकी ऋषिकेशला म्हणत असते की आपण जायला पाहिजे होतो, तुम्ही असा निर्णय का घेतला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी तू विसरलीस का, अगं काही झालं तरी त्या घरामध्ये आपल्याला किती चुकीची वागणूक मिळालेली आहे, तरीही तुला असं का वाटतं की आपण तिकडं गेलं पाहिजे. तुला माझ्यावरती विश्वास नाही आहे का, तुला असं वाटतं का की मी तुला कधीच चुकात ठेवणार नाही. तेव्हा जानकी म्हणते नाही, मला असं कधीच वाटत नाही. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश म्हणतो की मग झालं ना, आता मला टेन्शन एकाच गोष्टीचं आहे, ते म्हणजे आता मला काम शोधावं लागणार आहे. काही करून आता आपल्या लेकरासाठी, आपल्या ओवीसाठी मला हे सगळं करायचं आहे, असं तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की जानकी काहीही झालं तरी ह्या आपल्या ओवीचा दिवाळीचा सण जो आहे तो खूपच आवडीचा आहे, त्यामुळं ओवीला मी या सणाला काही कमी पडू देणार नाही. माझ्या ओवीला मी नेहमी सुखातच ठेवणार आहे, तिला कोणत्याही गोष्टीची झळ कधी मी बसू देणार नाही. हे सगळं ऋषिकेश जानकीला सांगत असतो. जानकी म्हणत असते की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही तेवढे कर्तबगार आहात ते मला माहिती आहे. आत्तापर्यंत हे सगळं जे काही तुम्ही कमवलेलं आहे ते सगळं स्वतःच्या जीवावर कमवलेलं आहे, हे सगळं मला माहिती आहे. जरीही तुम्ही नानासाहेब रणदिवेंचा मुलगा असला तरीही तुमच्या स्वतःचं असं अस्तित्व आहे, तुम्ही स्वतःचं असं नावलौकिक केलेलं आहे, स्वतःचे असं काहीतरी कमवलेलं आहे, हे जानकी बोलत असते, ऋषिकेशला सांगत असते. तेव्हा ऋषिकेश हा जानकीला मिठीमध्ये घेतो आणि तिला म्हणतो की तुझा हाच जो विश्वास आहे ना, तो मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जानकी, ऋषिकेश आणि ओवी तिघंही झोपलेले असतात. आणि मग जानकीला ओवी विचारते की तो कोणती चांदणी आहे, म्हणजे वरती आकाशात तिला एक चांदणी दिसते, ती खूप छान अशी चमकत असते. तेव्हा जानकी ओवीला सांगू लागते की तो ध्रुवतारा आहे. आणि ध्रुवतारा माहिती आहे का तुला, त्याची जागा जी असती ना ती फिक्स असते, तो त्याच जागी असतो, तो तिथून हलत नाही. काही झालं तरी ध्रुवतारा जो असतो तो त्याच जागी फायनल असतो, तो तिथून कुठेही जात नाही. तेव्हा ओवी म्हणते हो का, पण तेव्हा ओवीची जानकी खूप छान समजूत घालते. जानकी ओवीला सगळं सांगू लागते, तिला म्हणू लागते की त्याची जी जागा असते ना ती कधीच चेंज होत नाही आणि तो त्याच जागी फायनली तिथेच असतो, तो दुसरीकडे कुठेही जात नाही. मग ओवी तिला म्हणते की म्हणजे, तेव्हा जानकी सांगते की हे बघ, तो ध्रुवतारा त्या जागी आहे ना, त्याने त्याचं स्वतःचं कर्तृत्व कमवलेलं आहे, त्याचं स्वतःचं जे अस्तित्व आहे त्यामुळे तो तिथंच आहे, तो तिथून हलत नाही. आपल्यालाही आपल्या स्वतःची तशीच पोझिशन मिळवायची आहे जिथून आपल्याला कोणीही हाकलणार नाही, तिथून आपल्याला कोणीही हलवणार नाही. हे सगळं जानकी ओवीला सांगत असते. त्याचबरोबर ऋषिकेश म्हणतो की जानकी तुझा कठीण परिस्थितीत ही विचार, हा जो पॉझिटिव्ह थिंकिंग आहे तेच मला उभारी देतं आणि मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो, हे ऋषिकेश जानकीला सांगत असतो. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की आणखी एक गोष्ट, कारण आता तू जे मला काही सांगत आहे ना त्यामुळे खरंच मला जानकी खूप छान वाटत आहे. त्यानंतर ऋषिकेश जानकीला म्हणतो की आणखी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पुढे न्यायच्या आहेत. तेव्हा जानकी म्हणते म्हणजे, तेव्हा ऋषिकेश तिला सांगत असतो की जानकी हे बघ, आपल्या ओवीसाठी आपल्याला हा जो दिवाळीचा सण आहे तो चांगलाच केला पाहिजे. ओवी आपली माहिती आहे ना तुला, तिला दिवाळीचा सण किती आवडतो आणि आत्ता तिचा बाबा तिला काहीच देऊ शकत नाही, तिच्यासाठी काहीच करू शकत नाही, असं जर तिला वाटलं तर ते कसं वाटेल सांग ना. त्यामुळं काही झालं तरी
आपण आपल्या ओवीसाठी हे सगळं करायचंय. उद्याच मी घराच्या बाहेर पडतो, काही काम मिळतंय का बघतो, कारण असं घरात बसून राहून काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा जानकी म्हणते की चालेल, कारण आपल्याला आता आपली सुरुवात तर करायची आहे ना. जर सुरुवात करायची असेल तर ती करायला लाज कसली बाळगायची आहे. आपण आपली सुरुवात करूया. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेश उठतो आणि घराच्या बाहेर पडू लागतो. घराच्या बाहेर कुठे नोकरी मिळते का ते पाहतो. आणि तेव्हा त्याला कुठंच नोकरी मिळत नाही, कारण या ऐश्वर्याने अख्ख्या मुळशीमध्ये कुठंच ऋषिकेशला नोकरी मिळणार नाही याची सोय केलेली असते. हे सगळं तिनं केलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ऋषिकेशलाही खूपच मोठा धक्का बसलेला असतो. ऋषिकेशलाही कळत नसतं की हे सगळं काय होत आहे. ऋषिकेश तसाच माघारी येतो आणि त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. त्याला कळत नसतं की काहीच दिवसांवर दिवाळी आलेली आहे. आपल्या लेकराला आपण असं रडताना पाहू शकणार नाही. माझ्या लेकराला मला या सर्व गोष्टी द्यायच्या आहेत, हे सगळं ऋषिकेशचं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते की काळजी करू नका हो. कसं आहे माहिती आहे का, देवाच्या घरी उशीर असतो पण अंधार कधीच नसतो. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल, होतील गोष्टी, काहीतरी घडेल चांगलं, असं जानकी त्याला म्हणत असते, त्याला आधार देत असते, त्याला सांगत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो कधी होणार आहेत, किती दिवस द्यायचे आहेत जानकी, अजून तुझ्या लक्षात येते का, गेली कित्येक दिवस झालं आपण तेच करतोय, रोज फक्त स्वतःला समजून सांगतोय. तेव्हा जानकी म्हणते की तेच तर मी तुम्हाला सांगते ना, त्यामुळं आत्ता तुम्ही नका विचार करू. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मग कधी करू ते सांग ना, कारण मला सुचतच नाही आहे की मी काय करत आहे, हे सगळं कशामुळं होत आहे. तेव्हा जानकी म्हणते की सगळं सुरळीत होणार आहे. आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो की ठीक आहे, मी उद्या पुन्हा काम शोधायला निघेल, कारण एका ठिकाणी काम होतं पण मी ऋषिकेश रणदिवे आहे, आजपर्यंत मी इतकी मोठी कंपनी सांभाळलेली आहे, तर त्या ठिकाणी मला ते काम द्यायला तयार नव्हते, कारण त्यांच्याकडे जी व्हॅकन्सी होती ती त्यांच्याकडे जी कामगार असतात, वर्कर असतात त्यांची होती. आणि ती कंपनी जी आहे ती माझ्या कंपनीला माल प्रोव्हाइड करत होती आणि त्यामुळं ते कच्चा माल प्रोव्हाइड करणारी कंपनी होती. जानकी म्हणते काळजी करू नका, होईल काहीतरी. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ऋषिकेश घराच्या बाहेर पडतो. ऋषिकेशला असं वाटत असतं की काही झालं तरीही मला आत्ता शोधायचंच आहे, मला काम शोधायचं आहे आणि मला त्या कामासाठी घराच्या बाहेर पडायचंच आहे, हे ऋषिकेशने ठरवलेलं असतं. आणि ऋषिकेश म्हणतो की काहीही झालं तरीही मी माघार घेणार नाही. आणि असं म्हणत ऋषिकेश बाहेर पडलेला आहे आणि तो काम शोधत आहे. आणि त्याच वेळी ऋषिकेश म्हणत असतो की मला या गोष्टी सर्व माझ्या ओवीसाठी करायच्या आहेत. ऋषिकेश निघालेला असतो, हातामध्ये फाईल असते, तो चालत चाललेला असतो, कारण ओवीसाठी तो हे सगळं करत आहे. आणि तेवढ्यातच एक रिक्षा येते. त्या रिक्षामध्ये पुकारत असतात की अशा कुस्तीच्या स्पर्धा होणार आहेत आणि याच कुस्तीच्या स्पर्धेमध्ये जो जिंकणार आहे त्याला मानाची ट्रॉफी मिळणार आहे, म्हणजे मानाची गदा मिळणार आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी मिळणार आहे ती म्हणजे 1,00,000 रुपयांचं बक्षीस. ऋषिकेश म्हणतो की काहीही झालं तरी मला ही मानाची गदा मिळवायची आहे आणि ते 1,00,000 रुपयांचं बक्षीस, कारण ते 1,00,000 रुपयांचं बक्षीस हे माझ्या ओवीसाठी खूपच महत्त्वाचं आहे, असं ऋषिकेशचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ऋषिकेशला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही आत्ता माझ्यासाठी ते सगळं खूपच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं मला या गोष्टी हव्या आहेत, असं ऋषिकेश म्हणत असतो. आणि ऋषिकेश त्या स्पर्धेमध्ये नाव नोंदवतो, पण तो जानकीला यातलं काही सांगत नाही, कारण ते जे आहे ते सगळं बोललं जात असतं आणि ऋषिकेश जानकीपासून लपवून ठेवतो. कारण ऋषिकेशला असं वाटत आहे की मी जर जानकीला सांगितलं तर जानकी माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, मला हे काम करू देणार नाही. त्याचबरोबर इकडे ऋषिकेश आता त्या स्पर्धेमध्ये नाव नोंदवतो, याबद्दल जानकीला काहीही सांगत नाही. आणि तो म्हणतो की काही झालं तरी मला ही स्पर्धा जिंकायची आहे. ऋषिकेशने लहानपणी तालमीत काही धडे गिरवलेले असतात कुस्तीचे, तो कुस्ती खेळलेला असतो, परंतु आत्ता बऱ्याच दिवसांमध्ये गॅप पडलेला असतो. पण ऋषिकेश मात्र हार मानत नाही. काहीही झालं तरी आपण ही स्पर्धा जिंकायची आहे, एवढी जिद्द त्याच्याकडे असते. आणि ती जिद्द त्याच्याकडे आलेली असते ती फक्त आणि फक्त जानकीमुळे.
आणि ऋषिकेश मग या सगळ्यासाठी तयार होतो आणि या सगळ्या गोष्टींसाठी तो आता सज्ज झालेला असतो. तो घरी येतो, जानकीला म्हणतो, जानकी मला ना उद्या खूप मोठ्या कामासाठी जायचं आहे. तू तुझ्या देवाकडे माझ्यासाठी फक्त आशीर्वाद माग. तुझा देवीवर खूप विश्वास आहे ना, माझ्यासाठी फक्त तेवढी गोष्ट कर. तेव्हा ऋषिकेशला जानकी म्हणते की हो नक्की. आणि जानकीला बिचारीला काहीच माहिती नसतं. आणि ऋषिकेश मग दुसऱ्या दिवशी सकाळी आता स्पर्धेसाठी तयार होतो आणि तो जायला निघतो. तिथे सगळेजण आलेले असतात, त्याचबरोबर ऐश्वर्या, सयाजी हे तिथं आलेले असतात आणि ऋषिकेश तिथं गेलेला असतो आणि त्यांनाही कळलेलं असतं. मग त्यांनीही ऋषिकेशच्या विरोधात खूपच तगडा पैलवान दिलेला असतो आणि ऋषिकेशच्या विरोधात तिथं लढण्यासाठी जो पैलवान दिलेला असतो त्याला सांगितलेलं असतं साम दाम दंड भेद काय वापरायचं ते वापरायचं, पण या ऋषिकेश रणदिवेला जिवंत बाहेर पडू द्यायचं नाही, एवढं लक्षात ठेव. हे तुझं मेन टार्गेट आहे. आणि ऋषिकेश खूप दिवसानंतर कुस्ती खेळत असतो. त्याला कळतच नसतं की आता काय होणार आहे. इकडे आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. त्यामुळं सौमित्र, अवंतिका, त्याचबरोबर सुमित्रा, सारंग सगळेजण तिथं आलेले असतात मैदानावर. आणि आता कुस्तीचा सामना सुरू होतो आणि या कुस्तीच्या सामन्यामध्ये ऋषिकेशच्या विरोधात जो पैलवान असतो तो खूपच तगडा असतो आणि तो ऋषिकेशवर हल्ला करू लागतो. त्याचबरोबर त्याने हात तिथे खिळे पण एका राऊंडमध्ये टाकले जातात. ऋषिकेशच्या पायांना त्रास होतो. त्याचबरोबर हे सगळं चालू असतं आणि ऋषिकेश खूप वाईट वाटत असतं, कारण हे सगळं काय होतंय, या सगळ्यातून आपण कसा मार्ग काढणार आहोत. आणि ऋषिकेश अगदी रक्तबंबाळ होतो. त्याला कळतच नाही, कारण त्या माणसाने हातामध्ये तसल्या नख्या घेतलेल्या असतात आणि त्या नख्यांनी तो ऋषिकेशच्या पाठीवरती वार करत असतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला मदत करायला असते ते म्हणजे ऐश्वर्या आणि सयाजीराव, कारण त्यांनी हे सगळं केलेलं असतं. कारण ती जी स्पर्धा भरवलेली असते त्या बॉडीमध्ये सयाजीरावही असतो आणि हे सगळं ऋषिकेशच्या बाबतीत सयाजीराव मुद्दामच करत आहे. ही गोष्ट ऋषिकेशला मात्र अजूनही माहिती नसते आणि ऋषिकेशने आता या स्पर्धेमध्ये जिंकायचं ठरवलेलं असतं. काहीही झालं तरी या स्पर्धेमध्ये आपण जिंकणारच आहोत एवढा विश्वास मात्र ऋषिकेशला आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेश आता त्या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. गुलाबला ही बातमी कळते आणि गुलाबला खूप टेन्शन येतं. गुलाब धावतच घरी येतो. वहिनीसाहेब चला लवकर, तुम्ही बाहेर चला. तर इकडे ऋषिकेशच्या काळजीने आधीच जानकीला तिची डोळ्याची पापणी लवलवत असते आणि तिला त्रास होत असतो. तिला काहीतरी वाटत असतं, काहीतरी अघटित घडणार आहे. आणि तेवढ्यात गुलाब धावत येतो. गुलाबला जानकी म्हणते काय झालं. ओवी ही नुकतीच शाळेतून आलेली असते आणि गुलाब सांगू लागतो की वहिनीसाहेब, दादासाहेबांनी कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेतलाय आणि त्यांच्या विरोधातला जो तगडा पैलवान आहे ना तो त्यांना खूपच त्रास देत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश आणि जानकी त्याचबरोबर ओवी, आता ओवीला आणि जानकीलाही तेवढाच मोठा धक्का बसतो की हे सगळं काय झालेलं आहे, कारण हे सगळं अशा पद्धतीनं व्हायला नको होतं असं जानकीच्या लक्षात येतं. परंतु आता ऋषिकेशने स्पर्धेत तर भाग घेतलेला आहे. जानकी म्हणते काही झालं तरी मला यांचा जीव महत्त्वाचा आहे, यांची स्पर्धापेक्षा हे जीव महत्त्वाचा आहे आणि काही झालं तरी ही जी स्पर्धा आहे ना ती मला महत्त्वाची नाही असं जानकी म्हणत असते. आणि जानकी म्हणते की मी सोडणार नाही, काही झालं तरी ऋषिकेश हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. आणि मग ओवी आणि जानकी दोघीही धावत निघतात आणि आपल्या बाबांसाठी ओवीही तिथं पोचलेली असते. आणि तिथं गेल्यानंतर ऋषिकेशच्या बाबतीत मात्र खूपच विचित्र घडलेलं असतं. ऋषिकेश खाली कोसळलेला असतो आणि तो जो दुसरा पैलवान आहे तो ऋषिकेशला त्याला रक्तबंबाळ करत असतो. ऋषिकेशच्या नाकातून तोंडातून रक्त निघालेलं असतं आणि तो ऋषिकेशला तिथे त्रासच देत असतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे जानकी आणि त्याचबरोबर ओवी या दोघींनाही खूपच काळजी वाटत असते. आणि त्याचबरोबर ओवी त्याचबरोबर जानकी या सगळ्याजणी विचार करू लागतात की हे सगळं काय होणार आहे, कारण आपण जर आत्ता ऋषिकेशला जर मदत केली नाही तर खूप अवघड गोष्ट होणार आहे. हे जानकीच्या लक्षात आलेलं असतं. आणि जानकी ओवी तिथं असतात तर ओवी जोरात किंचाळते, बाबा उठा तुम्ही, बाबा तुम्ही उठा, काही झालं तरी तुम्हाला उठावं लागणार आहे, अशी ओवीची जोरदार किंकाळी ऐकू येते. आणि त्या क्षणी ऋषिकेश वाहनावर येतो. ऋषिकेशच्या या ओवीच्या ह्या आवाजांमुळेच खरं तर ऋषिकेश तिथे शुद्धीवर येतो आणि तो विचार करू लागतो, म्हणजे माझी ओवी इथं आलेली आहे
तर काहीही झालं तरीही मला मात्र आता माघार घ्यायचीच नाही हे ऋषिकेशने ठरवलेलं असतं. आणि तो जो गुंडा आहे त्याला कसलीही भीक न घालता ऋषिकेश मात्र सज्ज झालेला असतो. आणि ऋषिकेशने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता मी माघार घेणार नाही. आणि ऋषिकेश त्या गुंडाला पाणी पाजण्यासाठी तिथं सज्ज झालेला असतो. आणि ऋषिकेश हे सगळं मनापासून करत असतो. ऋषिकेशला आपल्यासाठी, आपल्या लेकरासाठी ही जी ट्रॉफी महत्त्वाची आहे ते त्याला दिसत असतं. आणि म्हणूनच ऋषिकेश हे सगळं मनापासून करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेशने या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला महत्त्वाचं जे वाटत होतं ते म्हणजे ओवीसाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. आणि ओवीसाठी त्याने हा निर्णय घेतलेला असतो. आणि ओवीसाठी त्याला ही स्पर्धा जिंकायची असते. सुमित्राही तिथं आलेली असते. ऋषिकेशला रक्तबंबाळ झालेलं बघून सुमित्राच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. तिलाही कळत नसतं की ह्या मुलाने हे सगळं काय केलेलं आहे, कारण आज तो रक्तबंबाळ झालेला आहे. तर सुमित्राच्या काळजाला घरे पडलेले असतात. तिला वाईट वाटत असतं की माझ्यामुळं माझ्या ऋषिकेशवर आज ही वेळ आलेली आहे. तो मान्य मला, तो मातीतला आहे, तो मातीत राहू शकतो, हे सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण आज ऋषिकेशवर जी वेळ आलेली आहे ती फक्त आणि फक्त माझ्यामुळंच आलेली आहे. या सगळ्याला मी जबाबदार आहे असं सुमित्राला वाटत असतं. परंतु ऐश्वर्या मात्र तिचा ब्रेन वॉश करायला तयारच असते. आणि ऐश्वर्याचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. कारण ऐश्वर्याला असं वाटायचं की हा कधीच जिंकू शकणार नाही आणि याची वाट लागणार आहे. परंतु ऋषिकेशने जिंकून दाखवलेलं असतं. फायनली त्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये ऋषिकेश जिंकतो. आणि मग ऋषिकेश फ्रेश होऊन येतो, कारण आता ऋषिकेशला मानाची गदा आणि त्याचबरोबर त्याला त्याची बक्षिसाची 1,00,000 रुपयांची रक्कम मिळणार असते. जानकी, ओवी धावत येतात. ओवी येऊन बाबाला तिच्या मिठी मारते. जानकी तिथं आलेली असते. जानकी ही पाहत असते. काही झालं तरी ऋषिकेशला त्यात सगळ्यातून जेव्हा तो बाहेर आला तेव्हा छान वाटतंय. पण जोपर्यंत ऋषिकेश हे सगळं करत होता तोपर्यंत जानकीच्याही जीवात जीव नव्हता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ज्या ऋषिकेशला तिथं विचारलं जातं की तुम्ही अचानक या स्पर्धेमध्ये भाग घेतलात, पण या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही कोणाला, प्रेरणास्थान कोण आहे? तेव्हा ऋषिकेश सांगतो की माझी बायको जानकी, हिच्यामुळे हे सगळं पॉसिबल होऊ शकलेलं आहे. अन्यथा आम्ही कोणतीही स्पर्धा जिंकू शकलो नसतो. आज तिच्याकडे वाईट काळातही अगदी परिस्थितीच्या बाबतीत विचार केलेला आहे तिने. आणि ती फक्त पॉझिटिव्ह विचार करते आणि त्यामुळंच मी जिंकलेलो आहे. आणि माझी मुलगी ओवी, हिच्यासाठी मी काहीही करू शकतो. हे सगळं ऋषिकेश बोलतो. आणि मग ऋषिकेशची जंगी मिरवणूक निघते. आणि ऋषिकेश आणि जानकी दोघंही खुश झालेले असतात. घरी येतात. जानकी ऋषिकेशचं औक्षण करते आणि लक्ष्मीपूजनाला सुरुवात करते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.